CAIT अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेच्या बऱ्याचशा शिफ्ट आता झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप कळतंय, धक्क्यावर धक्के पण बसतायत। आता त्याचबरोबर इंग्लिश जी भाषिक क्षमता आहे त्यासंबंधी थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत का अशी चर्चा सध्या आहे। तर साधारणतः IBPS पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारले जातात इंग्लिशची भाषिक क्षमता जोखण्यासाठी, या ठिकाणी आपण बरेचदा असा गैरसमज करून घेतो की आपल्याला आपलं ग्रॅमॅटिकल नॉलेज, व्याकरणाचं नॉलेज तिथं ठिकाणी पाहायचं आहे, असं काही नाही आहे। तर साधारणतः आपली भाषिक क्षमता त्यांना तपासायची, त्या दृष्टीने आपल्याला एक सर्वसाधारण जर नॉलेज असलं, सर्वसाधारण माहिती असली इंग्रजी भाषेची, तर आपण थोडासा विचार करून थोडं स्थिर बुद्धीने जर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपण निश्चित त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। असेच काही 25 एक प्रश्न आपण आज पाहणार आहोत। त्याहून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न पण तितकेसे अवघड नसतात, फक्त परीक्षेचं वातावरण असं असतं की त्या ठिकाणी आपण थोडीशी गडबड करतो, त्यामुळे येणारं उत्तरही आपल्याला बरोबर देता येत नाही। तर या ठिकाणी आपण सराव करणार आहोत, त्यामुळे प्रत्येक पर्याय वाचणं किंवा प्रत्येक प्रश्न तंतोतंत एक्सप्लेन करणं हा काही आपला उद्देश नाही आहे। तर परीक्षेला जाताना आपला आत्मविश्वास वाढावा हा आपला या व्हिडिओ मागचा खरा आणि मूळ विचार आहे। तर आज आपण काही प्रश्न पाहू ज्यातून तुमच्या लक्षात येईल की खरंच इंग्लिशची जी भाषिक क्षमता तपासली जाणार आहे, अगदी ती IBPS कडून का असेना, तर ती काही फारशी अवघड गोष्ट नाही आहे। तर आपण पहिला प्रश्न पाहूया। चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स दॅट ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब। आणि पर्याय दिलेले आहेत ऑन द अदर हँड, ॲज सून ॲज, मोर ओव्हर आणि दो। आता या ठिकाणी तुम्ही पहा, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे त्यामुळे ॲज सून ॲज हे कंजंक्शन या ठिकाणी जर आपण ठेवलं, ॲज सून ॲज ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब, म्हणजेच त्यांनी त्या श्रीमंत स्त्री बरोबर लग्न केल्या केल्या आपला जॉब सोडला। तर मग याचं उत्तर काय येईल या ठिकाणी, ॲज सून ॲज। आता प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला हे क्लिक होणार, कारण तेवढंच आपलं नॉलेज ग्रामरचं असतं। फक्त परीक्षेमध्ये आपण चारही पर्यायाकडे लक्ष देणं आवश्यक आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स। रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी, शी डॅश डॅश हॅव मिस्ड द बस अगेन। आता या ठिकाणी जे शुड, मस्ट, विल आणि कॅन हे पर्याय दिलेले आहेत। प्रश्नाचा अर्थ सरळ सरळ असा आहे की रोजला आधीच पाऊण तास उशीर झालेला आहे। मग या ठिकाणी काय पर्याय येईल, शुड येईल का, नाही येणार, विल नाही येणार आणि कॅन येणार नाही, कारण या ठिकाणी तिला आधीच उशीर झालाय, त्यामुळे शी मस्ट हॅव मिस्ड द बस अगेन, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मस्ट। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिव्हन सेंटेन्स ऑल्दो द पार्टनर्स वेअर डॅश डॅश दे सक्सिडेड इन पेइंग अवर बिल्स। आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की दे सक्सिडेड इन पेइंग अवर बिल्स, एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की त्यांनी तरीही आमचं बिल पे करण्यात यशस्वी झाले। मग या ठिकाणी डेप्ट, DEPT दिलंय, त्याचा संदर्भ नाही। ऑन डेप्ट होतं का कधी, तर होत नाही, आपल्याला सहज कळतं। आणि इन डेप्टचा पण या ठिकाणी संबंध नाहीये। अल्दो द पार्टनर्स वेअर इन डेप्ट दे सक्सिडेड इन पेइंग अवर बिल, म्हणजे काय, भागीदार कर्जात असले तरी ते आमचे बिल भरण्यात यशस्वी झाले, याचं उत्तर आहे इन डेप्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाइन्स द टू गिव्हन सेंटेन्सेस, आय गेव यू सम फ्लॉवर्स, वेअर आर दे, म्हणजे काय, मी तुला काही फुले दिली, ती कुठे आहेत। आता हे दोन वाक्य आपल्याला एकत्र करायची, कंबाईन करायची। मग या ठिकाणी तुम्ही ही पर्याय वाचून बघा। व्हेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू, हे होतं का, होणार नाही। व्हेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय हॅव गिव्हन यू, हे पण वाक्य तुमच्या कानाला तरी बरोबर वाटतं का, नाही वाटत। त्यानंतर व्हेअर द फ्लॉवर्स दॅट आय गिव्हन यू, हे पण वाक्य बरोबर नाहीये। मात्र या वाक्याचा आणि या वाक्याचा संबंध बघा। व्हेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू, म्हणजे मी तुला दिलेली फुले कुठे आहेत, आपण काय केलं, हे एका वाक्यात केलं या ठिकाणी। आणि वरचं वाक्य काय म्हणतं आपल्याला, मी तुला काही फुले दिली, ती कुठे आहेत। आणि एकत्रीकरण जर त्याचं योग्य पद्धतीने केलं तर वाक्य असं व्हायला पाहिजे की मी तुला दिलेली फुले कुठे आहेत, तर व्हेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे हा तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय। त्यानंतर चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स
डॅश डॅश लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट डॅश डॅश टेक्नॉलॉजी. आता या ठिकाणी तुम्ही वापरून बघा, जनरल प्रश्न आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा देखील. ए लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट द टेक्नॉलॉजी होईल का? असं नाही होणार. दी लाईफ होईल का? नाही होणार. या ठिकाणी नो आर्टिकल म्हटलेले, म्हणजे नो आर्टिकल नाही, तर तिथे कुठलेही आर्टिकल नाही. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट ए टेक्नॉलॉजी होईल का? नाही होणार. म्हणजे हे तिन्ही पर्याय या ठिकाणी होत नाहीत. आता चौथा पर्याय बघा, हे दोन्ही ठेवायचं नाहीये, म्हणजे ह्या डॅश डॅश तशाच ठेवल्या. तर लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट टेक्नॉलॉजी, अर्थ असा होतो तंत्रज्ञानाशिवाय जीवन खूप वेगळे असेल. तर त्यामुळे हा पर्याय योग्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, म्हणजे कोणतंच आर्टिकल या ठिकाणी बसणार नाही. त्यामुळे रिकामी जागा आहे याचा अर्थ तिथं आर्टिकल किंवा ती भरणं कंपल्सरी आहे असं नाही. तर आपण चौथ्या पर्यायाकडे लक्ष ठेवणं तेवढं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. द मेंबर्स ऑफ द डॅश डॅश गिव्ह अन ॲडव्हर्स वर्डिक्ट टू द कॉन्व्हिक्ट इन द कोर्ट. आता या ठिकाणी पहा पर्याय दिलेले आहेत, ज्युरी, पॅनल, जजेस आणि लॉयर्स. हे तिन्ही पर्याय तुम्ही ठेवून पहा, आपल्या स्वतःला ते योग्य वाटतात का? द मेंबर्स ऑफ द पॅनल गिव्ह अन ॲडव्हर्स वर्डिक्ट, या ठिकाणी वर्डिक्ट शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि कॉन्व्हिक्ट शब्द पण महत्वाचा आहे, त्यामुळे हे येणार नाही. लॉयर्स वर्डिक्ट देतील का? तर नाही. आणि द मेंबर्स ऑफ द जजेस असं असतं का कधी? तर नाही. म्हणून द मेंबर्स ऑफ द ज्युरी गिव्ह अन ॲडव्हर्स वर्डिक्ट टू द कॉन्व्हिक्ट इन द कोर्ट. याचा अर्थ असा होतो, ज्युरीच्या सदस्यांनी कोर्टात दोषीला प्रतिकूल असा निर्णय दिला. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. यू डॅश डॅश मोर केअरफुल इन द फ्युचर. वेअर बिंग, शुड बी, कॅन बी आणि वॉज बिंग. आता या ठिकाणी पहा, सरळ सरळ काय म्हटलेलं आहे, यू मोर केअरफुल इन फ्युचर. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नच आपल्याला उत्तराच्या दिशेने नेत असतो, त्यामुळे थोडासा काळजीपूर्वक प्रश्न वाचला पाहिजे. तर फ्युचर या ठिकाणी म्हटलंय, म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी फ्युचर टेन्स दर्शविणाराच फॉर्म ऑफ टेन्स यायला हवा. या ठिकाणी जर पाहिलं तर वेअर आहे म्हणजे भूतकाळी, वॉज देखील भूतकाळातला आहे, कॅन पण नाही आणि शुड बी. त्यामुळे यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर, अर्थात भविष्यात तुम्ही अधिक सावध राहावं किंवा राहिलं पाहिजे असं किंवा राहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 शुड बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. देअर इजंट एनी पेपर इन द प्रिंटर, म्हणजे प्रिंटरमध्ये एकही कागद नाहीये. कुड एनी वन इन्सर्ट अ डॅश डॅश ऑफ पेपर इन टू अ प्रिंटर प्लीज, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी रील येईल का? प्रिंटरमध्ये रील नाही, सेट नाही, हिप नाही, तर कागदाचा काय रिम. त्यामुळे काय होईल, देअर इजंट एनी पेपर इन द प्रिंटर, कुड एनी वन इन्सर्ट अ रिम ऑफ पेपर इन टू इट प्लीज. तर याचं उत्तर होईल रिम म्हणून. मग हा प्रश्न काही ग्रामॅटिकलीच पाहायला पाहिजे का? तर नाही, एक कॉमन आपण दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो त्यावर तो आधारित आहे. त्यानंतर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. शी डज नॉट से व्हॉट शी हॅज इन माइंड. शी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर. शी इज नॉट विचारले आपल्याला. आता या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हणता येईल की तिच्या मनात काय आहे ते ती सांगत नाही, तर तिच्या बॉसला तिच्याकडून जे ऐकायला आवडतं तेच ती सांगते. म्हणजे आपण काय म्हणतो, तोंडपुजेपणा जसं म्हणतो की ज्याला समोरच्याला किंवा आपल्या वरिष्ठाला जे हवं तेच आपण बोलायचं. आपल्या मनात खरं काहीही योग्य काहीही असलं तरी आपण ते बोलायचं नाही. तर मग या ठिकाणी काय होईल, शी इज नॉट म्हणजे काय, ती कशी नाहीये, तर गुड नाहीये का, लॉयल नाहीये का, फेथफुल नाहीये का. तर हे सगळे जरी शब्द आपल्याला असे वाटत असले की त्या ठिकाणी योग्य बसतात किंवा तिच्या त्या नेचरला सूट करतात, परंतु आपण प्रश्नाचा रोख लक्षात घेतला पाहिजे. तर ती तिच्या कामामध्ये काय नाहीये, सिन्सिअर नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पर्यायातलं उत्तर काय येईल की सिन्सिअर. कारण ती फेथफुल नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, ती लॉयल नाही असं पण या ठिकाणी म्हणता येत नाही. ती काय करते, तर तिच्या बॉसला जे ऐकायला आवडतं फक्त तेच सांगते. म्हणजे सिन्सिअरली तिने काय सांगायला पाहिजे की तिला जे योग्य वाटतं तिचं म्हणणं तिने प्रामाणिकपणे मांडायला पाहिजे. ती ते मांडत नाही आणि त्यामुळे ती काय नाहीये, सिन्सिअर नाहीये. या प्रश्नाचं उत्तर सिन्सिअर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्क दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स डॅश डॅश ऑफ, या ठिकाणी OFF हे लक्षात घ्या, टू दिल्ली इन डॅश डॅश चार्टर्ड फ्लाईट. या ठिकाणी इज येईल का, असोसिएट इज ऑफ येईल का, मुळामध्ये हे अनेक वचनी आहे त्यामुळे असोसिएट्स येईल का, इथं येणार नाही. त्यानंतर
हिज चार्टर्ड फ्लाईट येईल का? नाही. तर या ठिकाणी तुम्ही चारही पर्याय जर ठेवून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स आर ऑफ टू दिल्ली इन हिज चार्टर्ड फ्लाईट. म्हणजे फ्लाईट कुणाची असणार आहे? चार्टर्ड. तर प्राईम मिनिस्टरची असणार आहे. त्यामुळे त्याच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये त्याचे सहकारी गेले. या ठिकाणी यस आहे, त्यामुळं अनेक वचनी म्हणजे आर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. यावरूनच आपल्याला उत्तर कळतं. आणि देअर चार्टर्ड फ्लाईट असेल का? तर नाही, पंतप्रधानाला चार्टर्ड फ्लाईट असते. त्यामुळे या ठिकाणी हिज येईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे मिश्र वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. तर युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप, जॅक अँड जिल वेंट अप द हिल, whoever signs the lease is responsible for the rent, आणि there is a fly in the car with us. आता तुम्ही ही तिन्ही वाक्य बघा, 1, 2 आणि 4 नंबरची ही सरळ सरळ वाक्य. आणि जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्यामध्ये काय असतात? 2 वाक्य असतात. त्यातलं एक वाक्य जे असतं ते डिपेंडेबल असतं दुसऱ्या वाक्यावरती. तुम्ही हे चित्र पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. अशा प्रकारे कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिंपल सेंटेन्स या प्रकारांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि प्रश्नाचं उत्तर प्रश्नाच्या पर्यायातच लपलेलं असतं, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे, whoever signs the lease is responsible for the rent. तर आता पुढचा प्रश्न आहे, choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence. That elderly man Amit's grandfather expired today. आता पंक्च्युएशन शिवाय आपल्याला वाक्याचा अर्थच लागत नाही. आता या ठिकाणी तुम्ही पहा, दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर असं त्याला म्हणायचं, म्हणजे तो वयस्कर माणूस जो अमितचा आजोबा आहे, एक्सपायर्ड टुडे असं. तर या ठिकाणी योग्य पंक्च्युएशन मार्क कोणता असणार आहे? तुम्ही पहा, दॅट एल्डरली मॅन. आता या ठिकाणी एक पॉज आहे, त्यामुळे कॉमा, अमित's ग्रँडफादर अमितचे आजोबा एक्सपायर्ड. या ठिकाणी देखील कॉमा येणं गरजेचे, कारण त्या ठिकाणी आपण थोडा विराम घेतो, एक्सपायर्ड टुडे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आता या प्रश्नात अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे अमित's ग्रँडफादर म्हटले. या ठिकाणी अमित'ला अपॉस्ट्रोफी एस दिलेलं आहे, त्याची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी ते दिलेलं दिसणार आहे या 2 पर्यायामध्ये, परंतु या ठिकाणी कॉमा जो आवश्यक आहे तो दिलेला नाहीये, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्यामुळे हे वाक्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. रिअल डॅश डॅश इज नॉट ऑफन शोन इन मूव्हीज. म्हणजे मूव्हीज मध्ये नेहमी हे दाखवलं जात नाही. तर या ठिकाणी कोणतं उत्तर असेल? रियालिटी हा सफिक्स या ठिकाणी लागेल. रियालिटी इज नॉट ऑफन शोज इन मूव्हीज. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. वी स्टेड डॅश डॅश ए नाईस हॉटेल व्हेन वी डॅश डॅश न्यू इयर विच वॉज डॅश डॅश चर्च स्ट्रीट. काळजीपूर्वक या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे, कारण खूप सोपं असतं हे आर्टिकल्स किंवा प्रिपोजिशन देणं. परंतु या ठिकाणी थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वी स्टेड ॲट अ नाईस हॉटेल व्हेन वी आर इन न्यूयॉर्क विच वॉज ऑन द चर्च स्ट्रीट. सरळ सरळ अर्थ या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वी स्टेड ॲट अ नाईस हॉटेल, कुठे होतं ते? इन न्यूयॉर्क, चर्चच्या रस्त्यावर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. वेटर आय नीड अ कप ऑफ डॅश डॅश कॉफी. आता तुम्ही काय म्हणता? मला कडक चहा हवा. त्याच पद्धतीने कॉफीला आपण काय म्हणतो? तर बघा, पॉवरफुल कॉफी म्हणतो का नाही, हेवी कॉफी म्हणतो का नाही, थिक कॉफी म्हणतो का तर नाही. वेटर आय नीड अ कप ऑफ अ स्ट्रॉंग कॉफी म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे स्ट्रॉंग. आणि हे काही ग्रॅमॅटिकलचा या ठिकाणी कुठे रोल येतो? आता तर या ठिकाणी भाषिक क्षमता आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन सर्वसामान्य नॉलेजवर हे प्रश्न आपल्याला सहज सुटतात. त्यानंतर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रेजल वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. ही वॉज सच मायसर दॅट ही वुड नॉट डॅश डॅश इव्हन ₹10 फॉर द चॅरिटी अपील. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पार्ट विथ. म्हणजे ही वॉज सच अ मायसर दॅट ही वुड नॉट पार्ट विथ इव्हन ₹10 फॉर द चॅरिटी अपील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिव्हन सेंटेन्स.
अ रियल योगी इज द वन हु इज डॅश डॅश टू हॅपी डॅश डॅश टू सॅड इन एनी सिच्युएशन. यंदाच्या परीक्षेत अशा 2-2 रिकाम्या जागा असणारे प्रश्न जास्त विचारले चाललेले आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष राहू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर तर सोपं आहे की अ रियल योगी इज द वन हु इज, नॉर येईल का आधी? नाही येणार. इथं पण नॉर आधी आहे, ते पण नाही येणार. आणि इथं ऑर आहे, हे तिन्ही नाही येणार. ए रियल योगी इज द वन हु इज नायदर टू हॅपी नॉर टू सॅड इन एनी सिच्युएशन. त्याला आपण खरं योगी म्हणतो की जो कोणत्याही परिस्थितीमध्ये अति आनंदी होत नाही आणि अति दुःखीही होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. माइम इज डॅश डॅश टाइप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट विदाउट डॅश डॅश यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेजेस. या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि डी. माइम इज द टाइप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट विदाउट दी यूज ऑफ, या ठिकाणी दी यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज हे असल्यामुळं दी येणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. आणि टाइप ऑफ परफॉर्मन्स हे तर आपण प्रचलितपणे नेहमी वापरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. द डॉक्टर सेड टू द पेशंट यू शुड नॉट स्मोक. आता हे तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही हे पहा. द डॉक्टर सेड टू पेशंट, या ठिकाणी कॉमा असणं गरजेचं आहे. द डॉक्टर सेड टू द पेशंट, कॉमा असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पहिलं अक्षर जे असतं ते कॅपिटल असतं, त्यामुळे यू शुड नॉट स्मोक आणि फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज असेल. त्यामुळे पर्याय 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट हॅज बीन द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. सिन्स एजेस वुमन हॅव बीन डॅश डॅश फ्रॉम द एंटरिंग बरियल ग्राउंड्स. आता या ठिकाणी त्यांना प्रतिबंध केला किंवा फॉरबिडन म्हणलं जातं, तर यामुळे याचं उत्तर सरळ सरळ आपल्याला स्पेलिंगच्या दृष्टीने पाहिजे. त्यामुळे फॉरबिडनचं स्पेलिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सहसा जे काही विचारलं जातात ते प्रचलित दैनंदिन भाषेतली स्पेलिंग आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. म्हणजेच उभयान्वयी अव्ययच आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर मार्किश टीचेस बोथ इंग्लिश डॅश डॅश मॅथ. आता तो दोन्ही शिकवतो, मग या ठिकाणी काय इंग्लिश ऑर मॅथ येईल का? इंग्लिश किंवा मॅथ नाहीये, कारण या ठिकाणी बोथ म्हटलेलं आहे. बरं, बोथ म्हटल्यामुळे बट पण येणार नाही, ऑर पण येणार नाही. आणि इंग्लिश ऍज वेल मॅथ फक्त ऍज वेल असं वापरू शकतो का आपण? नाही. त्यामुळे मार्किश टीचेस बोथ इंग्लिश अँड मॅथ इतकं सोपं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अँड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिव्हन सेंटेन्स. The children displayed all their exhibits dash dash before the parents on the annual day. आता या ठिकाणी उत्तर आपण पहिल्याच लक्षात येईल आपल्याला की the children displayed all their exhibits enthusiastically, म्हणजेच उत्साहाने मुलांनी त्यांच्या पालकांपुढे आपल्या परफॉर्मन्स किंवा जे काही आहे ते सादर केलं. त्यामुळे याचं उत्तर येईल enthusiastically, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा पर्याय, चूज द idiom that best fits into the given sentence. My friend is a straightforward man who believes in, म्हणजे काय, माझा मित्र एकदम सरळ आहे, बेधडक आहे. Who believes in fighting tooth and nail, नाही. Calling a spade drives the last nail into the coffin and loving his enemy, तर सरळ सरळ आहे की तो सरळ बोलणं पसंत करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन विथ the appropriate suffix to complete the given sentence. Do you enjoy going to the theater perform? आता या ठिकाणी सफिक्स विचारलाय, तर काय असणार आहे? परफॉर्मन्सेस. डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर परफॉर्मन्सेस, ING ABLES आणि हे सफिक्स येणार नाहीत. आपल्याला पहिल्याच परफॉर्मन्सेस हे लक्षात येईल. तर अशा प्रकारे आता आपण इंग्लिशवर IBPS पॅटर्ननी कशा प्रकारे प्रश्न विचारले त्याचा थोडक्यात आणि अगदी फास्ट आढावा घेतलेला आहे. मुळामध्ये दैनंदिन भाषेमध्ये वापरले जाणारे जे काही आपले शब्द आहेत किंवा स्पेलिंग्स आहेत त्यावर आधारितच हे प्रश्न असतात. त्यामुळे त्यामध्ये फारसा बाऊ न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाणं आपल्याला गरजेचं आहे. तुमच्या सूचना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.